जय शिवराय। आज आपण महाराजांचे काही महत्त्वाचे पैलू पाहणार आहोत। मी प्रदीप जाधव तुम्हा सर्व शिवभक्तांचे स्वागत करतो। छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा व कुशल राज्यकर्ते होते। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर झाला। त्यांचे वडील शहाजी भोसले हे आदिलशाही सरदार होते, तर माता जिजाऊ यांनी त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापनेचे संस्कार दिले। शिवाजी महाराजांनी किशोरवयातच स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि रायगड, तोरणा, राजगड यासारखे किल्ले जिंकून स्वतंत्र राज्याची पायाभरणी केली। 1659 मध्ये अफजल खानाला पराभूत करून त्यांनी स्वराज्याचा पाया अधिक मजबूत केला। पुढे त्यांनी औरंगजेबाच्या मुघल सैन्याशी सामना केला आणि आग्र्याच्या बंदिवासातून सुटका करून घेतली। शिवाजी महाराज हे एक कुशल प्रशासक होते। त्यांनी असंख्य सुधारणा केल्या, जसे की मजबूत गुप्तचर यंत्रणा, न्यायप्रिय प्रशासन आणि समुद्र सैन्याची उभारणी केली। त्यांनी गुरिल्ला युद्धतंत्राचा प्रभावी वापर केला आणि जलद हालचालीमुळे शत्रूंना सतत हैराण केले। शिवाजी महाराजांचा 1674 मध्ये रायगडावर मोठ्या थाटामाटात राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले। त्यानंतर त्यांनी स्वराज्याचा अधिक मोठ्या प्रमाणात विस्तार केला। पण दुर्दैव आमचं 3 एप्रिल 1680 आमचे धनी, पालनहार, रयतेचे राजे, स्त्रीरक्षक, गोरक्षक व आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन झाले। पण 400 वर्षानंतर देखील त्यांची जादू कमी झालेली नाही, यापेक्षा अधिकाधिक वाढत चालली आहे। आजही महाराज अब्जावधी लोकांच्या मनावर राज्य करतात, एवढी जादू या राजाची आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व जय शिवराय लिहायला विसरू नका। भेटू परत महाराजांचा रोचक इतिहास घेऊन। तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, जय श्रीराम।